गडचिरोलीच्या घटनेनंतर नंदुरबार प्रशासन अलर्ट. वसतिगृह आश्रमशाळांमध्ये सर्पदंश रोखण्यासाठी तातडीच्या उपाययोजना करा. नमस्कार, आपण पाहत आहात परिवर्तन 24 न्यूज. गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यातील जयपालाई येथील वसतिगृहात सर्पदंशामुळे 3 विद्यार्थिनींचा दुर्दैवी मृत्यू तर 3 विद्यार्थिनी गंभीर झाल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर नंदुरबार जिल्ह्यातील वसतिगृह आणि आश्रमशाळांमध्ये अशा दुर्घटना घडू नयेत यासाठी प्रशासनाने तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवाव्यात अशी जोरदार मागणी वन्यप्राणी संरक्षण आणि बहुउद्देशीय संस्था नंदुरबार यांनी केली आहे. संस्थेचे अध्यक्ष तथा वनविभागाचे मानद वन्यजीव रक्षक संजय नाना वानखेडे यांनी निवासी उपजिल्हाधिकारी तथा अपर जिल्हा दंडाधिकारी आशा संघवी यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. वसतिगृह परिसरातील गवत, झुडपे आणि कचरा नियमित साफ करणे, खोल्यांमधील भेगा भगदाडे बुजवणे, रात्री टॉर्चचा वापर करणे, विद्यार्थ्यांनी जमिनीवर न झोपता खाट किंवा कॉटचा वापर करणे, रात्री बाहेर पडताना चप्पल बूट वापरणे, तसेच कपडे, बूट, ब्लँकेट आणि बॅग वापरण्यापूर्वी झटकून पाहणे अशा महत्त्वपूर्ण उपाययोजना निवेदनातून सुचविण्यात आल्या आहेत. तसेच वसतिगृह परिसरात अन्नाचे उष्टे अवशेष न टाकणे, पुरेसा प्रकाश ठेवणे आणि दरवाजे खिडक्यांच्या फटी बुजवणे आवश्यक असल्याचे संस्थेने म्हटले आहे. साप दिसला तर सावधान, सापाला मारण्याचा किंवा पकडण्याचा प्रयत्न न करता तातडीने वनविभाग अथवा प्रशिक्षित सर्पमित्राला माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले. सर्पदंश झाल्यास रुग्णाला शांत ठेवून हालचाल कमीत कमी करावी, दंश झालेला अवयव स्थिर ठेवावा आणि जखम कापणे, विष तोंडाने शोषणे किंवा घट्ट दोरी बांधणे असे प्रकार टाळावेत. त्याऐवजी रुग्णाला तातडीने शासकीय रुग्णालय किंवा सर्पदंश उपचार केंद्रात दाखल करावे असा सल्लाही देण्यात आलाय. विद्यार्थ्यांना सर्पदंश प्रतिबंध आणि सर्पदंश झाल्यानंतरच्या प्रथमोपचाराबाबत नियमित जनजागृती करण्यात यावी अशी मागणीही संस्थेने केली आहे. निवेदन देताना अध्यक्ष संजय वानखेडे यांच्यासह उपाध्यक्ष गणेश पवार, सचिव जितेंद्र खवडे, चेतन आखाडे, सिद्धार्थ खेरनार, गौरव मराठे, विकास चव्हाण, तुषार सामुद्रे आणि यश वडवी उपस्थित होते. गडचिरोली सारखी दुर्दैवी घटना नंदुरबार जिल्ह्यातील कोणत्याही वसतिगृहात घडू नये यासाठी प्रशासनाने फक्त कागदोपत्री सूचना न देता प्रत्यक्ष पाहणी करून तातडीने उपाययोजना राबवाव्यात अशी अपेक्षा संस्थेने व्यक्त केली आहे. निवेदनाच्या प्रती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी, जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी आणि सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विभाग यांना आवश्यक कार्यवाहीसाठी देण्यात आले. परिवर्तन 24 न्यूज. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाने आता जागे होण्याची वेळ. नमस्कार, मी संजय वानखेडे, मानद वन्यजीव रक्षक नंदुरबार वन विभाग तसेच वन्यप्राणी संरक्षण आणि बहुउद्देशीय संस्था नंदुरबारचा संस्थापक अध्यक्ष. आज आपला जिल्हाधिकारी कार्यालय इथे एक निवेदन देण्यासाठी आलो होतो. निवेदन देण्याचं कारण असं होतं की 10 तारखेला गडचिरोली येथे आश्रमशाळेत 6 मुलींना सर्पदंश झाला होता. त्यात 3 मुलींची दुर्दैवी मृत्यू झाला होता. त्या अनुषंगाने आपल्या भागात ज्या आश्रमशाळा आहेत, निवासी शाळा आहेत, त्या ठिकाणी आपण काय काळजी घ्यायला पाहिजे त्या संदर्भात मी काही सूचना होत्या त्या आपल्या जिल्हाधिकारी मॅडम यांच्यामार्फत प्रत्येक आश्रमशाळांना देण्यासाठी इथे आलेलो होतो. त्या संदर्भात आम्ही निवेदन दिलेलं आहे. निश्चितच याच्यावर कार्यवाही होईल एवढी अपेक्षा बाळगतो.